Students, today we are going to learn the first lesson, basic concept in geometry, maths part 2. Practice set 1.1. Find the distances with the help of the number line given below. Here number line is given and we have to find the distance between the 2 points. Distance B, distance J, and let's say that there are 8 distances we have to find. See the first distance BA. The coordinate of B is, here the coordinate of B is 2. B is 2. The coordinate of E is 5. आता इथे बीचा निर्देशक 2 आहे, बी बिंदूचा निर्देशक 2, ई बिंदूचा निर्देशक 5 आहे. इथं आपल्याला इथं मिळाले. आता जे बी आणि ई चे निर्देशक आहे यातील 5 जो आहे 5 इज ग्रेटर दॅन 2. सो distance B is equal to 5 minus 2 is equal. We have to subtract smaller number from the bigger number. आता इथं वजाबाकी करता उत्तर काढत असताना दोन बिंदूतील या ठिकाणी अंतर काढत असताना आपल्याला बी आणि ई मधील या ठिकाणी अंतर काढायचं आहे. बी आणि ई मधील डिस्टन्स काढत असताना जो मोठा निर्देशक जो काय बी कॉर्डिनेट आहे, कॉर्डिनेट त्यातून जो काय लहान असेल तो वजा करायचा. आणि व्हेन वी थिंक द नंबर लाईन, number which is to the right side to the given number, it is the bigger number. नंबर लाईन वरती उजव्या बाजूला जो काही नंबर असतो तो मोठा असतो. आता इथे उजव्या साईडला बा ईचा निर्देशक कॉर्डिनेट ऑफ ई 5, इट इज द राईट साईड टू द बी. सो coordinate of E 5 is the bigger than the coordinate of P. आणि हे निर्देशक घेतल्यानंतर मोठ्यामधून लहान वजा करायचा. 5 minus 2 is equal to 3. 3 युनिट डिस्टन्स आपल्याला मिळतो. 2 जर या ठिकाणी हे निर्देशक घेतले यांचं 1 2 3 2 बिंदू, या 2 बिंदूतील अंतर आपल्याला 1 2 3 याप्रमाणे मिळतं. तर सेकंड डिस्टन्स जे ए आपण आता डिस्टन्स जे सोडवताना डिस्टन्स जे आता इथं राईट साईडला घेतो. इथं मी टू डिस्टन्स जे. आता इथं जे आणि एचे कॉर्डिनेट त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा घेऊ. द कॉर्डिनेट ऑफ जे, coordinate of J is, J च इथे -2. coordinate of A is 1.
आता 1 इज ग्रेटर दॅन -2, 1 इज ग्रेटर दॅन -2. आता डिस्टन्स फाइंड करत असताना आपण रूल कोणता वापरतो? जो मोठा निर्देशक आहे त्यातून लहान निर्देशक या ठिकाणी वजा करतो. मग डिस्टन्स जे इज इक्वल टू 1 मायनस, आता इथे √2 आहे, सॉरी -2 आहे, सॉरी मायनस आहे नाही तर -2 हे ब्रॅकेटमध्ये घेतलं. 1 मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, +2 झाले. जर ब्रॅकेटच्या बाहेर साईन मायनस जर असेल, ब्रॅकेटमधील आतली ज्या टर्म असतील त्यांची साईन या ठिकाणी चेंज होते, अपोजिट होते. 1 इंटू 2 3, डिस्टन्स जे इज इक्वल टू 3. आपण हे पॉईंट जर घेतले जे आणि ए पॉईंट, यामधील अंतर जे येतं 3 युनिट येतं. 1 2 3 या प्रकारे. नेक्स्ट थर्ड, डिस्टन्स PC. द coordinate of P is, coordinate of P is -4 and the coordinate of C is 3. Here the coordinate of P is -4 and coordinate of C is 3, and we have to find the distance between these 2 points, distance between P and C. -4 and 3 is bigger than -4. Positive numbers are bigger than negative numbers. Then write P, distance PC is equal to 3 minus into -4 is equal to 3. Here the sign of minus, ब्रॅकेट मधील साइन या ठिकाणी चेंज होते. मायनस इंटू मायनस प्लस, +4 इज इक्वल टू 7. डिस्टन्स PC इज इक्वल टू, शेअर डिस्टन्स बिटवीन PC 1 2 3 4 5 6 7. डिस्टन्स PC is 7 unit. The coordinates of J, the coordinate of J is -2, coordinate of H is -1, -1 is greater than -2. नंबर लाईनवरती आपणाला -1 राईट साईडला येतं. आता रूल काय आहे? बिग नंबरमधून जो काय स्मॉल याची नंबर मायनस करणे. डिस्टन्स JH is equal to -1 minus -2 is equal to -1 मायनस इंटू मायनस, ब्रॅकेटमध्ये साईन या ठिकाणी चेंज झाली, +2 -1 +2 -1, 2 मधून 1 या ठिकाणी सबट्रॅक्ट केल्यानंतर डिस्टन्स आपल्याला 1 मिळतो.
distance KO, distance between K and O point. Coordinate of K is equal to -3 and coordinate O is equal to coordinate 0. So the coordinate of K is -3 coordinate of O is 0, and we know that 0 is greater than negative numbers. 0 is greater than -3. The distance KO is equal to, आता big number, take the big number 0 minus small numbers, -3. 0 minus into minus plus 3 is equal to 3. Means distance KO is equal to 3 units. Distance KO, दोन पॉईंट्स मधील अंतर 1 2 3 युनिट्स आपणाला अंतर येतं. इथं रूल जो आहे, जे या ठिकाणी बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. आता इथं ते दिलेलं आहे के आणि ओ बिंदू पॉईंट आहेत, पी आणि सी इथं दिलेले आहेत. या बिंदूंचा जो निर्देशक मोठा असेल कॉर्डिनेट, तो सुरुवातीला घ्यायचा आणि त्यातून ऋण, त्यातून वजा लहान निर्देशक करायचा. आज इथे या ठिकाणी जो रूल आहे. डिस्टन्स ओ ई, पॉईंट ओचा कॉर्डिनेट 0 आहे आणि पॉईंट ईचा कॉर्डिनेट इथं 5 आहे. coordinate of the O is 0 and the coordinate of E is 5. Coordinate of O is, आपल्याला O इथं 0 मिळतो. The coordinate of E, coordinate of E is 5. And 5 is greater than 0. नंबर लाईनवर तुम्ही जर बघितलं संख्या रेषेवरती 0च्या उजव्या बाजूला इथं 5 येतं. 5 is greater than 0. So distance OE is equal to 5 minus 0 is equal to 5. कोणत्याही नंबरमध्ये 0 ॲड केलं किंवा सबट्रॅक्ट जरी केलं तरी काही फरक पडत नाही. आन्सर इथे या ठिकाणी 5 येतं. डिस्टन्स पी जे, coordinate of P is -4 and coordinate of J is -2. P is -4 coordinate of J is -2 and -2 is greater than -4. So distance PJ is equal to -2 minus
आता बिग नंबरमधून या ठिकाणी जो काय आहे स्मॉल नंबर मायनस करतो. -2 मायनस मायनस प्लस झालेत. आता 4 - 2 म्हणजे +2. डिस्टन्स नेहमी या ठिकाणी पॉझिटिव्ह होतो +2. इथं जर बघितलं आपण डिस्टन्स पी जे जर बघा 1 आणि 2 युनिट या ठिकाणी डिस्टन्स येतो. आता जो डिस्टन्स क्यू बी डिस्टन्स आपल्याला क्यू आणि पी कॉर्नर ऑफ क्यू corner of Q is -5 and corner of B is -2. And we know that positive numbers are greater than negative number. So 2 is greater than -5. So distance QB is equal to big number minus small number. 2 minus in bracket -5. 2 minus इथं प्लस होतात प्लस 2 + 5 7 युनिट. आता क्यूबीमधील जर आपण डिस्टन्स जर बघितला यामधील अंतर जे आपल्याला इथं 1 2 3 4 5 6 7 युनिट येतं. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेले रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करून